So the unit number second, the first point is introduction, then hydropower. The next point is advantages and disadvantages of hydropower station. Then the selection factor, site selection factor. Then the classification. The hydropower plants are classified into different types. Then elements of hydropower station, turbine use in hydropower station. Then the different schemes. What is the scheme of hydropower stations? Land layout, auxiliary use in hydropower station, and last one is a hydropower station in all over India. Right? The next point is introduction of hydropower plant. तर आपण हायड्रोपॉवर प्लांट जर व्हिज्युअली जर बघितला असेल तर जनरली हायड्रोपॉवर प्लांट हा आपण डॅम्प वरती हा इन्स्टॉल करत असतो. ज्या ठिकाणी डॅम कन्स्ट्रक्ट केलेला असतो, वॉटर स्टोरेज ज्या ठिकाणी असतं, अशा ठिकाणी आपण हायड्रोपॉवर प्लांट हा इन्स्टॉल करत असतो. सो hydropower station, a generating station which utilize the potential energy of water at a high level to produce electrical energy is called as hydroelectrical power station. जे काही वॉटर आपण स्टोअर केलेलं असतं त्या वॉटर मध्ये जी काही पोटेन्शियल एनर्जी आहे तर ते वॉटर आपण युटिलाइज करतो इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी. हायड्रो इज अ ग्रीक वर्ड ऑफ वॉटर. हायड्रो हा ग्रीक वर्ड आहे वॉटरचा. देन हाऊ हायड्रोपॉवर वर्क्स, हायड्रोलॉजी सायकल. History of hydropower plant. The first hydroelectric plant was built in the Fox River, USA in 1882. The largest capacity hydropower plant in the world is Brazil with a capacity 12,600 megawatt. सर्वात मोठा जो काही पॉवर प्लांट आहे हायड्रो पॉवर प्लांट तो कुठे आहे तुमच्या ब्राझील मध्ये. त्याची कॅपॅसिटी आहे 12,600 मेगावॅट. आणि जो फर्स्ट हायड्रो पॉवर प्लांट जो आपण इन्स्टॉल केला होता तो 1882 मध्ये युएसए मध्ये फॉक्स रिव्हर या नदीवरती हा प्लांट हायड्रो पॉवर प्लांट इन्स्टॉल केला होता, पहिला हायड्रो पॉवर प्लांट. देन द लेआउट, बेसिक लेआउट ऑफ हायड्रो पॉवर स्टेशन. जर लेआउट जर आपण बघितली तर सुरुवातीला आपल्या हाय एड वरती तुमचं जे काही वॉटर स्टोरेज आहे तुम्हाला डॅम्प दिसतोय, त्या डॅम्प मध्ये तुमचं जे वॉटर स्टोअर केलेलं आहे त्या वॉटर मध्ये जी काही पोटेन्शियल एनर्जी आहे ती आपण कायनेटिक एनर्जी मध्ये तिचं कन्व्हर्जन करून तिचं कन्व्हर्जन आपण मेकॅनिकल एनर्जी अँड दॅट मेकॅनिकल एनर्जी अगेन कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी बाय युझिंग अल्टरनेटर ऑर जनरेटर. ठीक आहे. हाय हेड वरती उंचवरती जे पाणी स्टोअर केलेलं आहे ते स्टोअर केलेलं पाणी थ्रू अ पेन स्टॉक. ठीक आहे. त्या पेन स्टॉक थ्रू आपण तिचं कायनेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करतो आणि ती कायनेटिक एनर्जी मधलं जे काही एनर्जी आहे तिचं कन्वर्जन आपण मेकॅनिकल एनर्जी मध्ये करतो बाय युझिंग वॉटर टर्बाइन, बाय युझिंग वॉटर टर्बाइन. अँड देन द टर्बाइन shaft is coupled with alternator shaft or generator shaft, and then the alternator or generator converts the mechanical energy into electrical energy. This is the basic layout of hydropower plant. Then the advantages of hydropower station. There is a no requirement of fuel. राईट. जर आपण थर्मल पॉवर प्लांट जर बघितलं त्यामध्ये तुम्हाला फ्युएल कोळसा कोल आपण हा प्रायमरी सोर्स म्हणून आपण यूज करतो. तसं हायड्रो पॉवर प्लांट मध्ये अशा पद्धतीचे जे काही फ्युएल आहे ती आपली रिक्वायरमेंट नसते किंवा त्याची गरज नसते. ऑपरेटिंग कॉस्ट इज लेस, मेंटेनन्स कॉस्ट इज ऑल्सो लेस, स्टँड बाय लॉसेस आर लेस, स्मॉल बिल्डिंग इज नीडेड. फक्त आपल्याला हायड्रो पॉवर प्लांट इन्स्टॉल करण्यासाठी एक प्रायमरी नीड आहे की वॉटर स्टोरेज. ठीक आहे. प्लांट कॅन बी स्टार्टेड अँड स्टॉप क्विकली. जर थर्मल पॉवर प्लांट किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट आपल्याला स्टार्ट किंवा स्टॉप जर करायचा असेल इट रिक्वायर्ड more time for starting and stopping purpose. But in case of hydro power plant, the power plant is very quick action for start and stop. Right? Then the pollution is less or negligible as compared to thermal power plant, as compared to nuclear power plant. The pollution is negligible in case of hydro power plant. The thermal power plant आपण बघितला
तर त्या केसमध्ये बॉयलरमध्ये आपण कोल बर्न करून त्याचं कन्व्हर्जन आपण हीट एनर्जी मध्ये आणि फायनली स्टीम अँड देन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये आपण करतो. तर ज्यावेळेस आपण बॉयलर मध्ये कोळसा आपण बर्न करतो तर त्यावेळेस गॅसेस फॉर्म मधली ऍश असेल किंवा सॉलिड फॉर्म मधली ऍश असेल तर ते प्रदूषण किंवा पोल्युशन त्या ठिकाणी होतं. बट इन केस ऑफ हायड्रो पॉवर प्लांट इट इज अ क्लीन प्लांट, इट इज अ clean power plant, so there is no pollution. Multi-purpose schemes does not require skilled engineer, right? Then what is the disadvantage of hydropower station? It involves high capital cost due to construction of dam. आपल्याला डॅम कन्स्ट्रक्ट करण्यासाठी जी काही कॅपिटल कॉस्ट किंवा इनिशियल कॉस्ट आपण ज्याला म्हणतो तिची गरज ही जास्त असते. देन skill and experienced hands are required to build the plant. Skill and experienced hands, skill engineers, skill employees are required to build a plant. Plant सेट करण्यासाठी स्किल वर्कर किंवा स्किल इंजिनियरची गरज असते. बट प्लांट ऑपरेट करण्यासाठी रन करण्यासाठी स्किल इंजिनियर्स किंवा स्किल एम्प्लॉईची गरज असलीच पाहिजे असे काही नेसेसिटी नाही. बट प्लांट बिल्ड करण्यासाठी इन्स्टॉल करण्यासाठी स्किल अँड एक्सपिरियन्स हँड्स किंवा एक्सपिरियन्स इंजिनियरची गरज असते. लॉंग ड्राय सीझन्स द इफेक्ट द डिलिव्हर ऑफ द पॉवर ॲट द इफेक्ट डिलिव्हर द पॉवर लॉंग ड्राय सीझन. ठीक आहे. जर स्टोरेज जर असेल अवेलेबल वॉटर स्टोरेज तर ड्राय सीझन मध्ये सुद्धा आपण इलेक्ट्रिसिटी ही जनरेट करू शकतो. ट्रान्समिशन लाईन अँड लॉस ऑल्सो इन्क्रीजेस because the dam is constructed generally the away from populated area, and that station generates electrical power, and power the generation and the consumer is of therefore this is the advantage of power required for completion. ठीक आहे. त्यासाठी टाइम हा जास्त लागतो. देन द फॅक्टर्स पॉवर प्लांट. Which are factors to consider while constructing the hydropower while installing the hydropower plant? Availability of water, huge amount of water required, as well as the storage of water is also required. There is a need of dam or construction. Cost and type of land is more. ठीक आहे. डॅम कन्स्ट्रक्ट करण्याची जी काही आहे तर अशा केसमध्ये जी कॉस्ट स्टोरेज ऑफ वॉटर ऑब्विसली वॉटर हा तुमचा ॲज अ फ्युएल म्हणून आपण हायड्रो पॉवर प्लांट मध्ये यूज करतो. सो स्टोरेज ऑफ वॉटर ह्यूज अमाऊंट ऑफ वॉटर फॉर सेम ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी फॉर मशिनरीज फॉर एम्प्लॉईज. ठीक आहे. तर त्यांच्यासाठी जी काही ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी रेल्वेज असेल किंवा रोडवेज असेल ती ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी त्या प्लांट वरती किंवा प्लांट जवळ अवेलेबल असणं गरजेचं आहे. डिस्टन्स फ्रॉम द लोड सेंटर. जे काही कॉस्ट आहे किंवा जे काही लॉसेस आहे तेवढं आपल्याला मिनिमाइज करता येईल. ठीक आहे. दिस इज द इम्पॉर्टंट फॅक्टर while considering while constructing the hydropower plant. Site selection factors for hydropower plant: availability of water, cost and type of land, storage of water, transportation facility, distance from the load center. Then the classification of hydropower plant. The classification on the basis of head of water. वॉटरची जी काही हेड, वॉटर हेड म्हणजे काय, जमिनीपासून ग्राउंड लेवल पासून तुमचं वॉटर स्टोर ज्या हाईट वरती केलेलं आहे तर त्याचं जे डिस्टन्स आहे वॉटरची स्टोरेजची हाईट आणि ग्राउंड लेवल त्याला आपण हेड म्हणतो. हाय हेड, मिडियम हेड आणि लो हेड. जेवढं जास्त डिस्टन्स जेवढी जास्त हाईट त्याला आपण हाय हेड म्हणतो. मिडियम हाईट आणि लो हेड. तर याचं जे काही हाईटचं जे डिस्टन्स आहे ते पण आपल्याला दिलेलं आहे, ते पण आपण यामध्ये बघणार आहोत. क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ कंडिशन ऑफ वॉटर. स्कीम डिपेंडिंग अपॉन द फ्लो.
scheme depending upon the storage, pump storage scheme on the condition of water. स्टोरेज मधलं जर असेल तर त्याला आपण डिपेंडिंग अपॉन द स्टोरेज, रिव्हर वरती जर आपण हायड्रो पॉवर प्लांट जर इन्स्टॉल केलेला असेल तर त्याला आपण फ्लो म्हणू शकतो. पंप स्टोरेज, छोट्या स्टोरेज मध्ये आपण जर हायड्रो पॉवर प्लांट जर इन्स्टॉल केला असेल तर त्याला आपण पंप स्टोरेज स्कीम असं म्हणतो. द क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ द ऑपरेशन, मॅन्युअल प्लांट आणि ऑटोमॅटिक प्लांट. क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ लोड, बेस लोड आणि पीक लोड. ठीक आहे. देन द एलिमेंट्स ऑफ हायड्रो पॉवर स्टेशन. दिस इज द main elements which are installed in hydropower station. First one is a dam. What is the function of dam? It provide a storage for water. Then reservoir provide a primary fuel for hydropower plant. Reservoir, then catchment area, trap, gates. ठीक है. Then 4x spillways, surge tank, wall house, penstock, water turbine, hydro generator, draft tube, then tail race. वन बाय वन आपण सर्व एलिमेंट जे आहे ते आपण सर्वांचं फंक्शन आपण बघणार आहोत. डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितलं तर रिझर्वायर तुम्हाला दिसतोय. त्यानंतर त्या रिझर्वायर वरती आपण डॅम कन्स्ट्रक्ट केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला इनटेक कॅपॅसिटी वॉटरची दिसते. कंट्रोल गेट्स वॉटरचा जो काही फ्लो आहे किंवा एक्सेस जे वॉटर आहे ते कंट्रोलिंग साठी आपण कंट्रोल गेट यूज करतो. देन पेनस्टॉक, जे पोटेन्शियल एनर्जी वॉटर मध्ये स्टोअर केली तिचं कन्वर्जन आपण कायनेटिक एनर्जी मध्ये करण्यासाठी पेनस्टॉक यूज करतो. पेनस्टॉक म्हणजे साधा आपलं जे काही, जर आपण साध्या लँग्वेज मध्ये, नॉन टेक्निकल लँग्वेज मध्ये बोलायला गेलं तर त्याला आपण पाईप्स म्हणतो. ठीक आहे. त्या पाईप थ्रू तुमचं जे काही स्टोअर केलेलं वॉटर आहे ते पॉवर हाऊस पर्यंत नेण्याचं काम कोण करतो? तुमचा पेनस्टॉक. देन पॉवर हाऊस मध्ये जर मग बघितलं तर त्यामध्ये दोन मेन इक्विपमेंट असतात. एक असतं टर्बाईन, दुसरं असतं तुमचं अल्टरनेटर. जे तुमचं वॉटर टर्बाईन आहे ते तुमचं जी काही कायनेटिक एनर्जी आहे तिचं कन्वर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये करतं आणि ते मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करण्याचं काम हे तुमचं टर्बाईन किंवा अल्टरनेटर, सॉरी त्याला आपण जनरेटर किंवा अल्टरनेटर म्हणतो. जनरेटर किंवा अल्टरनेटर मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्जन करण्याचं काम करतो. ठीक आहे. त्यानंतर पॉवर लाईन्स थ्रू आपण जी जनरेट झाली इलेक्ट्रिसिटी आहे ती कंझ्युमर एंड पर्यंत आपण डिलिव्हर करत असतो. देन टर्बाईन यूज इन हायड्रो पॉवर स्टेशन. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ टर्बाईन. इम्पल्स टर्बाईन, पेल्टन व्हील, हाय हेड प्लांट. इम्पल्स टर्बाईन जे आहे ते जनरली आपण हाय हेड प्लांट मध्ये यूज करत असतो. ज्या ठिकाणी वॉटरचं जे हेड आहे, स्टोरेजचं जे हेड आहे ते हाय हेड, अशा कंडिशन मध्ये आपण इम्पल्स टर्बाईन यूज करतो. रिॲक्टर टर्बाईन, फ्रान्सिस टर्बाईन ही मिडियम हेड साठी आपण यूज करतो. प्रॉपलर टर्बाईन आणि कपलान टर्बाईन हे आपण लो हेड साठी करतो. हे टर्बाईनचे टाइप्स आहेत. इम्पल्स टर्बाईन, पेल्टन टर्बाईन, रिॲक्शन टर्बाईन, फ्रान्सिस टर्बाईन, प्रॉपलर टर्बाईन आणि कपलान टर्बाईन हे टर्बाईनचे टाइप्स आहेत. टर्बाईन हे आपण पुढे गेल्यानंतर तुम्हाला डायग्राम दिसेल टर्बाईनची. टर्बाईन ऍक्च्युअली काय असते तुम्हाला समजेल. हे बघा, इम्पल्स टर्बाईन, पेल्टन व्हील, हाय हेड प्लांट. हे जे काही इम्पल्स टर्बाईन आहे ते आपण जनरली हाय हेड प्लांट साठी आपण यूज करत असतो. तर टर्बाईन जर बघितलं तर हे त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती एक पेल्टन व्हील दिसते. त्या पेल्टन व्हीलच्या आउटर पेरिफेरीला तुम्हाला ब्लेड दिसत आहे. तर तुमचं जे वॉटर आहे ते वॉटर तुमच्या ह्या ब्लेड वरती प्रेशराईज होतं आणि ते ह्या ब्लेड वरती आल्यानंतर तुमचं जे काही व्हील आहे, टर्बाईनचा जो शाफ्ट आहे तो रोटेट होतो आणि तुमचा तो टर्बाईनचा जो शाफ्ट आहे तुमच्या त्या अल्टरनेटर शाफ्टशी आपण कपल केलेला असतो. ठीक आहे. आणि ह्या वॉटरचे जे प्रेशर आहे, हाय प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी आपण नोझल यूज करतो. नोझलचं जे डायमीटर आहे ते आउटलेट साईडला डायमीटर हे छोटं केलेलं असतं जेणेकरून आपण वॉटरचं जे प्रेशर आहे ते इन्क्रीज करू शकतो आणि टर्बाईनचं जे काही आरपीएम्स आहे, रिव्होल्यूशन पर मिनिट, रोटेशनचा जो स्पीड आहे तो आपण त्या नोझल थ्रू इन्क्रीज करतो. ठीक आहे. या अशा पद्धतीचं टर्बाईन असतं. त्या टर्बाईनच्या ज्या व्हील असते त्या टर्बाईनच्या व्हील वरती हे तुमचे ब्लेड्स असतात. त्या ब्लेड्स वरती तुमचं हे जे वॉटर आहे, हाय प्रेशर वॉटर हे
फ्लो केलं जातं आणि हे टर्बाईनचं जे व्हील आहे ते रोटेट केलं जातं बाय युझिंग वॉटर प्रेशर and that turbine shaft is coupled with our alternator shaft and alternator or generator is convert that mechanical energy into electrical energy, right? हे बघा Pelton wheeled impulse turbine reservoir, then इथे पेन स्टॉक दिसतोय, ठीक आहे. रिझर्वायर म्हणजे वॉटर स्टोर आहे. वॉटर स्टोरेज मध्ये तुमचं ही पोटेन्शियल एनर्जी आहे. ही पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन कायनेटिक एनर्जी मध्ये करतो आपण बाय युझिंग पेन स्टॉक. देन त्या ठिकाणी तुम्हाला नोझल दिसतंय, त्या नोझल थ्रू तुमचं वॉटर प्रेशर इन्क्रीज केलं जातं आणि तुमच्या टर्बाईनच्या व्हीलवरती जे ब्लेड्स असतात त्यावरती हे वॉटर प्रेशर दिलं जातं आणि हे तुमचं ते व्हील आहे किंवा टर्बाईन आहे, टर्बाईनचा शाफ्ट हा रोटेट केला जातो, ठीक आहे. बकेट्स आपण त्याला म्हणतो, व्हीलवरती जे ब्लेड्स असतात त्याला आपण बकेट्स म्हणतो. रिॲक्शन टर्बाईन, फ्रान्सिस टर्बाईन, जनरली जे कन्स्ट्रक्शन असतं टर्बाईनचं ते ह्या पद्धतीचं असतं. हे बघा अशा पद्धतीचे टर्बाईन्स तुम्हाला पॉवर प्लांट व ज्या ठिकाणी इन्स्टॉल असतात त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. हा जो शाफ्ट दिसतोय, माझा कर्सर तुम्हाला दिसत असेल, हा शाफ्ट तुमच्या टर्बाईनचा शाफ्ट आहे, ठीक आहे. हे टर्बाईनचे ब्लेड्स आहे, या व्हील वरती बकेट्स आहे आणि त्या बकेट्स वरती आपण थ्रू अ नोझल हाय प्रेशर वॉटर आपण यावरती प्रेशराईज करत असतो आणि हे टर्बाईनचा जो शाफ्ट आहे तो आपण रोटेट करत असतो. ही मेकॅनिकल जनरेट, ही काय मेकॅनिकल एनर्जी आपण जी जनरेट करतो ती मेकॅनिकल एनर्जी म्हणजे तुमचं रोटेशन ते आपण अल्टरनेटर शाफ्टशी कपल केलेलं असतं. हे बघ प्रॉपेल टर्बाईन अँड कपलन टर्बाईन लो हेड पॉवर प्लांट साठी आपण हे टर्बाईन यूज करतो. यामध्ये तुमचं टर्बाईन आणि जनरेटर शाफ्ट हे दोन्ही कपल केलेले दिसत आहे. वरती जे दिसतंय तुमचं हे जनरेटर आहे आणि हे तुमचं कपलन टर्बाईन आहे, ठीक आहे. दोघांचं शाफ्ट आपण थ्रू कपलिंग कपल केलेलं आहे. हे बघा हे टर्बाईनचे बकेट्स आहे, ब्लेड्स आहे. डिफरंट स्कीम्स ऑफ हायड्रो पॉवर स्टेशन, हाय हेड स्कीम, मिडियम हेड स्कीम आणि लो हेड स्कीम. हाय हेड स्कीम ही तुमची लेआउट आहे हायड्रो पॉवर प्लांटची. इकडे तुमचं रिझर्वायर आहे, वॉटर स्टोरेज, हा डॅम कन्स्ट्रक्ट केलेला आहे त्या रिझर्वायर वरती. त्यानंतर ही तुमची सर्च टँक्स आहे, सर्च टँकचं काय फंक्शन आहे ते पण आपण बघणार आहोत. त्यानंतर हा पेन स्टॉक दिसतोय, या ठिकाणी पॉवर हाऊस तुम्हाला दिसतंय, त्यामध्ये तुमचं टर्बाईन आणि अल्टरनेटर असतं. मिडियम हेड स्कीम, यामध्ये वॉटर स्टोरेज, तुम्ही हाय हेड आणि मिडियम हेडचं जर कंपॅरिझन केलं तर वॉटर स्टोरेजची जी उंची आहे तर ती मिडियम हेड मध्ये वॉटर स्टोरेजची जी हाईट आहे ती तुम्हाला इथे लगेच त्या दोघांमधला डिफरन्स दिसेल. मिडियम हेड सर्व एलिमेंट सेम असतात, फक्त वॉटरचे जे स्टोरेज जी हाईट आहे फ्रॉम ग्राउंड लेवल ती कमी जास्त असते. उंची जास्त असली हाय हेड, कमी असली मिडियम हेड, आणि खूपच कमी असली तर लो हेड आपण त्याला म्हणतो. लो हेड plant layout. Plant layout of hydropower station depends upon the following factors. Plant layout depends upon the head, it depends upon the geographical condition, it depends upon the condition of the water. This is the layout of plant. Switchyard, store, control room, office, draft tube, tail race, penstock, water storage, auxiliary using hydropower station. Head gates, lock, then crane, screen valve, wall, then air compressor, ventilation fan, battery charger. ठीक आहे. हे फक्त आपण ओव्हरव्ह्यू बघितला. नेक्स्ट लेक्चरला आपण पूर्ण जे काही प्लांट मध्ये जे काही आपलं ऑपरेशन आहे हायड्रो पॉवर प्लांटचं ते सर्व आपण बघणार आहोत. आता फक्त तुम्ही